आरोग्य हे घेतलेल्या आहारावरच अवलंबून असते। संतुलित आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। नमस्कार, मी अलका शिंदे। आपल्याला आता आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे। कुठलाही आजार आपल्यापर्यंत येऊ नये यासाठी आपली इम्युनिटी वाढवणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच आपला उत्साह आणि जोम कायम टिकून ठेवण्यासाठी आपण घेत असलेला आहार प्राणशक्ती मिळण्यास पूरक आहे का हे आपण पाहिले पाहिजे। आज मी तुमच्यासाठी ग्रीन संजीवनी घेऊन आले आहे आणि ही संजीवनी कशी बनवायची त्याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी आपण ग्रीन संजीवनी मध्ये कोणकोणत्या वस्तू वापरायच्या हे बघणार आहोत। हे आहे विड्याचे पान, हा आहे पुदिना, ही आहे पालक, पालकची पानं, ही आहे तुळशीची पानं, कोणताही एक फळ या संजीवनीमध्ये आपण वापरायचं आहे आवडीप्रमाणे। केळी वापरू शकता, द्राक्ष वापरू शकता, कलिंगड वापरू शकता, कुठलाही एक फळ आपण त्याच्यामध्ये वापरायचं आहे। ही आहे हळद, ही आहे दालचिनी पावडर, हे आहे सैंधव मीठ, पालकची 5 पानं, पुदिन्याची 7 पानं, तुळशीचे 7 पानं, एक विड्याचे पान, एक बेलाचे पान, छोटासा तुकडा आल्याचा घ्यायचा आहे, एक फळ, हे आहे लिंबू। त्यामध्ये अगदी थोडीशी चमच्याच्या टोकावर येईल इतकी दालचिनी पावडर टाकून घ्या। चवीप्रमाणे सैंधव मीठ टाकून घ्या। यामध्ये मी ॲपल सुद्धा घेतलेले आहे। आपण जर सकाळी ब्रेकफास्ट करतो त्यामध्ये पोहे, वडे, थालीपीठ, शिरा, उपमा, इडली सांबर असे वेगवेगळे पदार्थ खातो। खरं तर हे अन्न पचनास जड आहे। आपल्याला जर दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर आपण हलकं अन्न घेतलं पाहिजे। सध्या उन्हाळ्याचं सीजन चालू आहे, त्यामुळे जड अन्न खाल्ले तर आपल्याला झोप येते, आपल्या कामावर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून सकाळी सकाळी हलका नाश्ता करायला हवा। त्यामधून नक्कीच आपल्याला एनर्जी मिळते। खरे तर प्रत्येक वस्तूमध्ये कोणकोणते व्हिटॅमिन्स आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, म्हणून आपण ग्रीन संजीवनी नक्की घ्यायची आहे। या सगळ्या वस्तू एका मिक्सरच्या भांड्यात घ्या, मिक्सरला बारीक करून घ्या, त्याची छान अशी पेस्ट तयार होती। मस्त। या ग्रीन संजीवनी मधून आपल्याला नक्कीच प्राणशक्ती मिळणार आहे। तर आपण जड पदार्थ खाणे टाळा आणि आपले आरोग्य सांभाळा। तर अशा प्रकारे या ग्रीन संजीवनीचा लाभ घ्या आणि काळजी घ्या। थँक यू सो मच अँड टेक केअर।